देशातील शिक्षण क्षेत्रात आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणून डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचा उल्लेख होतो। या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब यांनी सन 1994 साली भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्याकडून कृषी विज्ञान केंद्र तळसंदे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर इथं मंजूर करून घेतलं। त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे चेअरमन माननीय डॉक्टर संजय डी. पाटील आणि माननीय नामदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राचा लाभ होत आहे। शेतावरील चाचणी प्रयोग, प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक, कौशल्य आधारित गरजेनुसार प्रशिक्षण कार्यक्रम आणि इतर कृषी विस्तार विषयक कार्यक्रम तसंच कृषी निविष्ठा उपलब्धता इत्यादींच्या माध्यमातून आजपर्यंत 517 गावातील 1,60,000हून अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे। कौशल्य आधारित कृषी प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत रोपवाटिका, दुग्ध व्यवसाय, पॉली हाऊस अर्थात हरितगृह, रेशीम उद्योग, गांडूळ खत तंत्रज्ञान, फळे आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग तसंच शेळी पालन, कुक्कुटपालन इत्यादी क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करून दिले आहेत। शेतकरी महिलांचे शेतातील श्रम कमी करण्यासाठी सुधारित शेती अवजार, त्यांच्या आरोग्यविषयक अडचणी सोडवण्यासाठी योग्य आहार मार्गदर्शन आणि पोषण बाग निर्मिती केली आहे। शेतामधील संशोधनाच्या तपासणी चाचण्या आणि इतर माध्यमातून ऊसात रुंद सरीचा वापर, पूर्व हंगामी ऊसात बटाटा लागवड, भात शेतीत युरिया DAP ब्रिकेटचा वापर, सोयाबीन, भुईमूग, हरभरा, ऊस आणि गहू या पिकांच्या नवीन जातींचा प्रसार, एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन, ग्रामप्रिया आणि कावेरी या कोंबड्यांच्या जातींचा प्रसार, जनावरांसाठी क्षेत्रीय खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, मुक्त संचार गोठा आणि चारा पीक व्यवस्थापन इत्यादी विषयांवर भरीव काम केलं आहे। माती परीक्षणाच्या माध्यमातून 57,000 आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या। भाताच्या उत्पादन वाढीसाठी 1,00,000 किलो ब्रिकेट उत्पादन आणि पुरवठा करून 30% खतामध्ये बचत करून 18 ते 20% उत्पादनात वाढ झाली आहे। शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट करण्याच्या उद्देशानं शेतकरी गटाच्या माध्यमातून एकात्मिक पीक व्यवस्थापन आणि काढणी पश्चात विक्री व्यवस्थापनाद्वारे शाश्वत उत्पन्न मिळवण्यात यश प्राप्त केलेलं आहे। माननीय डॉक्टर डी.वाय. पाटील साहेबांच्या आशीर्वादानं कृषी विज्ञान केंद्राचं लावलेलं हे रोपटं असंच बहरत राहील, तसंच शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध राहील।